मी तर स्वतःला लाईक त्या काय म्हणतात सिलेब किंवा हे मानत पण नाही फ्रँकली टेलिंग यू, क्योंकि ना हे सगळं खूप टेम्पररी आहे. फेम, पॉप्युलॅरिटी, तुम्ही दिसता तोपर्यंत तुम्हाला लाईक लोक अटेन्शन देतात. मग तू 1 year मी काय करत होते कोणालाच माहिती नाहीये, राईट. मला मेन म्हणजे ना असं रिकामं बसायला आवडत नाही की मी घरीच बसले काहीतरी मी टाइमपासच करते. नाही तर मी ना मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला, मी ड्रायव्हिंग शिकले, त्याच्यामध्ये मी अजून 2-3 छोट्या छोट्या केल्या. युट्यूबचं चॅनल काढलं आणि माझं फर्स्ट चॅनल डिसेबल झालं आफ्टर 15,000 सबस्क्रायबर्स. रील्स मला वाटतं इट्स जस्ट अ टाइमपास फ्रँकली, बाय प्रॉडक्ट आहे, इट्स ओके. एखादा रील व्हायरल झाला तर खूप फॉलोअर्स मिळतात, नाही झाला तर तुमचे फॉलोअर्स कमी होतात ना, ह्याच्यावर लक्ष नाही द्यायचं फ्रँकली टेलिंग यू, क्योंकि आधी रील्स नव्हते पण आधीचे स्टार्स आपल्याला आजपर्यंत लक्षात आहे. तेव्हा मी राधा पण करत होते किंवा काळूबाई किंवा जे काही मी करत होते, आता बिग बॉस मध्ये पण मीच होते ना करत होते. सो माय मदर जेव्हा मी घरी आल्यानंतर मला म्हणे अगं त्या राधाने माहिती का असं केलं. म्हटलं मम्मी 1 मिनिट मीच आहे. अरे हो ना. एकदम सुरुवातीला होतं की ती बाईकवरून बसून तिकडे तिकडे जाते ना, म्हटलं मम्मी 1 मिनिट मीच करून आले ना. सो शी यूज्ड टू टेल मी ऑल दीज सीन्स, जस्ट इमॅजिन. सो अच्छा रिपीट पण बघायची माझी मम्मीला. मम्मी नको यार मम्मी प्लीज बोल, कारण एकदा झालं आता दिवसातून सपोज 3दा येत असेल तू 3दा बघणार आहे का, माझी आई बघायची. मी भगवद्गीता वाचते, हे कोणालाच माहिती नाहीये. हो मी शिवपुराण वाचते. म्हणजे ना ह्या गोष्टीतून लोकांना असं वाटतं हे बोर आहे, काही लोकांना वाटतं हे बोर आहे, पण त्यातून इतकं शिकायला मिळतं ना. मी तुला सांगू ऍक्च्युली जेव्हा मी जॉब करत होते आय वॉज व्हेरी लकी की ना माझ्या मॅमना मी खूप आवडायचे, कारण मी काम खूप सिन्सिअरली करायचे. आय वॉज व्हेरी यंग, आय वॉज 20-21 ना. मला सगळेच शिकवायचे, प्रेम करायचे आणि पूर्ण मुलींचा ग्रुप होता, सगळ्या मोठ्या होत्या माझ्यापेक्षा. तर मग सगळ्या मला लाड करायच्या, कधी टिफिन आण, कधी काय कर, मजा यायची. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आणि आपल्यासोबत वीणा आहे फायनली. वीणा कशी आहेस? मी मस्त, हाव यू? मी पण मस्त आहे. बरं खूप वाट पाहिली ऍज अ प्रेक्षक म्हणून की वीणा कधी ऑनस्क्रीन येते, कारण की राधाच्या वेळेला तुला पाहिलंय, बिग बॉस मध्ये पाहिलंय. मग म्हटलं की यार वीणा हवी आहे आपल्याला कधी कधी, आणि सोशल मीडियावर होतीस तू, पण ऑफकोर्स यार आम्ही तुला टीव्ही मधनं पहिल्यांदा पाहिलंय, त्यामुळे प्रेक्षक तर वाट पाहणार. तुला कसं वाटतंय? मला खूप भारी वाटतंय. सगळ्यात पहिले म्हणजे कलर्स मराठी और क्या जिवे त्यांनी मला चान्स दिला, त्यांच्यामुळे आज मी जे काही मला थोडीफार ओळख मिळाली किंवा लोक मला ओळखतात, प्रेम देतात, ते त्यांच्यामुळे. म्हणजे मला जर पहिला शो नसता मिळाला किंवा तो हिट झाला नसता, त्यांनी एक्सेप्ट केलं नसतं, तर बहुतेक आता मला एवढं लाईक जेवढे पसंत करतायत लोक किंवा ज्या लोकांना मी आवडते ते मी आलीच नसती तर झालं कुठून असतं. सो आय एम व्हेरी हॅपी टू कम बॅक टू कलर्स. बाकी सगळ्या गोष्टी नंतर, पण कलर्सला परत येणं, आणि नंतर मी सरांना पण भेटले तर ते म्हणाले फायनली अ बॅक. तर ती जे वेलकमिंग आहे ना, लाईक सगळ्यांकडून जे वेलकम मिळालंय, आय कांट टेल यू. बरं इकडे तू बॉसिंग करताना दिसतेस, चित्रा कुठेतरी बॉस आहे, आणि मला हे माहितीये की वीणाने खऱ्या आयुष्यामध्ये पण जॉब केलाय, आणि त्यावेळेला कोणी केलंय का ग तुझ्यावर बॉसिंग, किंवा तो एक्सपिरियन्स कसा होता? मी तुला सांगू ऍक्च्युली जेव्हा मी जॉब करत होते आय वॉज व्हेरी लकी की ना माझ्या मॅमना मी खूप आवडायचे, कारण मी काम खूप सिन्सिअरली करायचे. आणि असं बॉसिंग किंवा हेटरेड असं मला कधीच ऑफिसमध्ये मिळालं नाही. इनफॅक्ट तेव्हा मी आय वॉज व्हेरी यंग, आय वॉज 20-21 ना. मला सगळेच शिकवायचे, प्रेम करायचे, आणि पूर्ण मुलींचा ग्रुप होता, सगळ्या मोठ्या होत्या माझ्यापेक्षा. तर मग सगळ्या मला लाड करायच्या, कधी टिफिन आण, कधी काय कर, मजा यायची. बरं वीणा ना, तुझी एक चांगली सवय आहे की तुला काही ना काहीतरी नवीन शिकायला आवडतं, अपार्ट फ्रॉम द ऍक्टिंग. फक्त एकाच ठिकाणी स्टक न राहता तू काही ना काहीतरी करत असतेस. म्हणजे आम्ही बघतोय की इन्स्टावरती असेल, रील्स चालू आहेत, पॉडकास्टचे मी तुझे स्निपेट्स बघते, ते चालू आहे. म्हणजे काही ना काहीतरी मला ऐकायचं की हा जो गॅप होता ना, आय नो तू खूप काय काय नवीन गोष्टी एक्सप्लोअर केल्या असणार, खूप गोष्टी शिकल्या असणार, आणि टचवूड काय काय छान गोष्टी जगतीत झाल्या असतील. वी नेव्हर नो, ज्या सोशल मीडियावर नसतील आल्या, पण तुला सांगायला आवडते की या छान गोष्टी. येस येस. सो मी ना तुला सांगू, कम्प्लीट 1 year मी असं प्रॉमिनंट काहीच काम केलं नव्हतं, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये एक खूप छान गोष्ट झाली की मी 2 फिल्म्स केल्या, कारण फिल्म रिलीज होणार तेव्हा लोकांना कळेल की मी काय काम केलंय, राईट. आणि मला मेन म्हणजे ना असं रिकामं बसायला आवडत नाही की मी घरीच बसले काहीतरी मी टाइमपासच करते. नाही तर मी ना मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला, मी ड्रायव्हिंग शिकले, त्याच्यामध्ये मी अजून 2-3 छोट्या गोष्टी केल्या. युट्यूबचं चॅनल काढलं आणि माझं फर्स्ट चॅनल डिसेबल झालं आफ्टर 15,000 सबस्क्रायबर्स. सो मला कळत नव्हतं की ते का डिसेबल झालं. मे बी काय व्हेरिफिकेशन मध्ये ते ऑनलाईन होतं ग, तर मला मे बी ते लक्षात नाही आलं कसं काय करायचंय.
ते डिसेबल झालं. मी म्हटलं ओके, आपण जरा लाईक लो नाही व्हायचं, परत एक चॅनल काढूया. परत चॅनल केलं. ते चॅनल काढल्यानंतर मी म्हटलं की ठीक आहे, व्लॉग, डेली व्लॉग आहे ना, हे सगळं लाईक एव्हरीबडी इज डुईंग, काय वेगळं करता येईल. म्हटलं की पॉडकास्ट करूया का. मग खूप पॉडकास्ट 100-200 पॉडकास्ट पाहिले. मग पॉडकास्ट स्टार्ट केलं आणि रिस्पॉन्स खूप छान होता. ज्या ज्या लोकांना मी फोन केला ना, मला कोणीच कधी नाही म्हटलं नाही. ते म्हणाले अरे वीणा आत्ता डेट नाहीये, लेकिन बाद में करते. पण त्यांनी मला कोणीही मला नाही किंवा असं डिमोटिवेट नाही केलं की हे का करते. सगळ्यांनी मोटिवेट केलं. सो मला असं वाटतं की तुमच्या आसपासची जी लोक असतात, जेव्हा ते ह्या गोष्टीला सपोर्ट करतात ना, तुम्हाला अजून एक मोटिवेशन मिळतं. अँड दॅट्स हाऊ पॉडकास्ट सुरू झालं. रील्स मला वाटतं इट्स जस्ट अ टाइमपास फ्रँकली. बाय प्रॉडक्ट आहे. इट्स ओके. रीलला चांगले व्ह्यूज येणं, हे न येणं, हे कम्प्लिटली अल्गोरिदमवर आहे, राईट. एखादा रील व्हायरल झाला तर खूप फॉलोअर्स मिळतात, नाही झाला तर तुमचे फॉलोअर्स कमी होतात ना. ह्याच्यावर लक्ष नाही द्यायचं फ्रँकली टेलिंग यू. क्योंकि आधी रील्स नव्हते, पण आधीचे स्टार्स आपल्याला आजपर्यंत लक्षात आहे. मी तर स्वतःला लाईक त्या काय म्हणतात सिलेब किंवा हे मानत पण नाही फ्रँकली टेलिंग यू. क्योंकि ना हे सगळं खूप टेम्पररी आहे. फेम, पॉप्युलॅरिटी, तुम्ही दिसता तोपर्यंत तुम्हाला लाईक लोक अटेन्शन देतात. मग 1 year मी काय करत होते कोणालाच माहिती नाहीये, राईट. सो मला वाटतं ना हे इंस्टाग्राम खूप सिरियसली घ्यायचं नाही. हो, पण त्याला अपडेट ठेवण्यासाठी मी बऱ्याच गोष्टी करते, पण ते माझं प्रायमरी नाहीये. इट इज सेकंडरी. पण आता हा जो रोल मिळालाय ना, आय टेल यू, मला खूप दिवस असं होतं की निगेटिव्ह करायचंय, काहीतरी व्हेरिएशन पाहिजे लाईफमध्ये. कारण पॉझिटिव्ह हे ऑफकोर्स अत्यंत चॅलेंजिंग आहे पॉझिटिव्ह करणं, कारण पूर्ण शोचा भार तुमच्यावर असतो. पण नेगेटिव्ह मध्ये ना इतके शेड्स असतात, तुम्हाला व्हरायटी ऑफ ना कॉस्ट्युम मध्ये तुम्हाला खूप खेळता येतं. तुम्हाला एक्सप्रेशन्स म्हण किंवा सीन टू सीन तुम्हाला असे सीन्स येतात ना, तुम्हाला खूप वेगवेगळं करायला मिळतं. सो त्यामुळे मला वाटतं की हे जेव्हा कॅरेक्टर मला आलं ना, मी म्हटलं मला आवडेल करायला नेगेटिव्ह. अँड आय जस्ट गॉट सिलेक्टेड. म्हणजे दुपारी वगैरे फोन आला आणि संध्याकाळी आय वॉज सिलेक्टेड अँड नेक्स्ट डे आय वॉज शूटिंग. मला झालं की किती सरप्राइझिंग आहे. काल मी घरी बसले टाइमपास करत होते. लाईक आय वॉज अच्छा टाइमपास ॲज इन मी घरी पण वेळ वाया नाही घालवत. मी नेटफ्लिक्सचे जे सिरीज आहेत जे छान छान, आणि मी चेक करते की कोणती सिरीज नंबर 1 आहे, कोणत्या सिरीज मधून काय शिकता येईल. मी बुक रिडिंग करते, मी भगवद्गीता वाचते, हे कोणालाच माहिती नाहीये. हो, मी शिवपुराण वाचते. म्हणजे ना ह्या गोष्टीतून लोकांना असं वाटतं की हे बोर आहे. काही लोकांना वाटतं हे बोर आहे, पण त्यातून इतकं शिकायला मिळतं ना. सो अच्छा, सिरीज बघून मी काय हा टाइमपास नाही करत, त्याच्यातून पण मी खूप गोष्टी शिकते की अरे हा सीन जर मी केला असता तर कसा केला असता. कारण मी ना लर्निंग प्रोसेसमध्ये असं नाही म्हणणार खूप खूप काम येतं नाही. आपण जेव्हा शिकत जातो ना, तेव्हा इव्हेंच्युअली तुम्ही त्या पर्टिक्युलर स्किलमध्ये ना पॉलिश्ड होत जाता. सो मी जेव्हा नेटफ्लिक्स बघते किंवा बाकीच्या पण सिरीज बघते ना, मला असं वाटतं की अरे हे कॅरेक्टर तू केलं असतं तर कसं केलं असतं. बिकॉज सी मी अदरवाईज खूप टॉकेटिव्ह आहे, हसत राहते, फन लव्हिंग आहे. सो मला असं वाटतं की यार तू तुझा काय एलिमेंट टाकला असता त्याच्यामध्ये. सो असं सगळं माझं चाललेलं असतं. अदरवाईज आता फायनली तुला ह्या कॅरेक्टर बद्दल सांगायचं झालं तर ही ना अशी ॲरोगंट आहे, पण ही खूप अम्बिशियस आहे. जी चित्र आहे ती उगीच नेगेटिव्ह नाहीये, उगीच ती काहीतरी कोणाला रागवते किंवा नाही. तिचं एक अम्बिशन आहे लाईफमध्ये, आणि तिच्या बाबाने ती कंपनी विकली आणि ती कंपनी तिचं स्वप्न होतं की ही कंपनी मला मोठी करायची. सो त्यामुळे चित्रा अशी आहे लाईक नेगेटिव्ह. हे आहे. बरं, वीणाचं एक असतं की ती खूप छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट पण करते, म्हणजे तुला छोट्या गोष्टीत आनंद मानणारी आहे. सो याचं सेलिब्रेशन काय केलंस, म्हणजे घरी केक आणलास किंवा आईला सांगितलं किंवा तुम्ही जेवायला बाहेर गेलात, काय केलं? म्हणजे 400 नाही, तुला आता सिलेक्शन झालं नवीन सिरियल मध्ये, न्यू जर्नी स्टार्ट झाली. सो मी तुला काय सांगू, ते ऍक्च्युली मी तुला सांगितलं इट वॉज सो सरप्राइझिंग की दुपारी फोन आला, संध्याकाळी झालं, नेक्स्ट डे आय वॉज शूटिंग अँड आय एम शूटिंग. तर तसं काही सेलिब्रेशन नाही, बट ऑब्व्हियसली पेरेंट्सना किती आनंद होतो तुला माहितीये. सो अच्छा माझ्या मम्मीची ना एक गंमत आहे, जेव्हा मी राधा पण करत होते किंवा काळूबाई किंवा जे काही मी करत होते, आता बिग बॉस मध्ये पण मीच होते ना करत होते. सो माझ्या मदर जेव्हा मी घरी आल्यानंतर मला म्हणे अगं त्या राधाने माहिती का असं केलं. म्हटलं मम्मी 1 मिनिट मीच आहे. अरे हो ना. सो ती इतकी एनग्रॉस होते त्याच्यामध्ये. ती रडत का होती ना, ते राधा त्या बाईकवरून बसून गेली ना, ते एकदम सुरुवातीला होतं की ती बाईकवरून बसून तिकडे तिकडे जाते ना. म्हटलं मम्मी 1 मिनिट मीच करून आले. सो शी यूज टू टेल मी ऑल दीज सीन्स.
जस्ट इमॅजिन. सो अच्छा रिपीट पण बघायची माझी मम्मीला. मम्मी नको यार, मम्मी प्लीज बोल. कारण एकदा झालं आता दिवसातून सपोज 3दा येत असेल, तू 3दा बघणार आहे का? माझी आई बघायची. पण आय थिंक ते आई वडिलांचं प्रेम असतं त्यामुळे. आणि कौतुक आहे यार तिला या गोष्टीचं. म्हणजे पेंडिंग आहे, जे काही छोटंसं सेलिब्रेशन काहीतरी असेल ते घरच्यांसोबतचं थोडंसं पेंडिंग आहे, राईट? हो, ह्याचं आहे पेंडिंग. थँक्यू सो मच वीणा. आणि खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. मला वाटतं तू प्रेक्षकांना जाता जाता सांगावंच, कारण त्यांची लाडकी वीणा पुन्हा एकदा त्यांच्या आवडत्या फील्डमध्ये आली आहे. तुम्ही आतापर्यंत जसं माझ्यावर प्रेम केलं ना, तसंच ह्या कॅरेक्टरवर पण करा. कारण तुम्हाला सांगू का, प्रत्येक कॅरेक्टरच्या मागे तेवढीच मेहनत असते. आता मी जेव्हा पॉझिटिव्ह करून तुम्ही जेव्हा शिफ्ट होता नेगेटिव्हवर, तेव्हा ना थोडंसं डिफिकल्ट जातं. कारण पहिल्या दिवशी मला ते म्हणाले की असे एक्सप्रेशन पाहिजे, हे ते मी कधीच केलं नव्हतं. त्यामुळे मला ते जेव्हा सरांनी सांगितलं की इथे असा लुक पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, मी ते माझ्यामध्ये एम्बाईब केलं की अच्छा हा असं पण पाहिजे, ही नेगेटिव्ह आहे, ही नेगेटिव्ह आहे, ही नाही. आणि अदरवाईज आय एम व्हेरी टॉकेटिव्ह अँड व्हेरी स्माइली अँड ऑल दॅट ना, मग ते सारखं बाहेर येतं. पण तुम्ही या कॅरेक्टरवर पण तेवढंच प्रेम करा. तुम्हाला काही गोष्टी आवडत नसतील तर प्लीज मला इंस्टाग्रामला मेसेज करा. तुम्हाला माहिती आहे मी वाचते आणि मी बऱ्याच मुलींना रिप्लाय पण करते, हे सगळ्यांना माहिती आहे. थँक्यू.